टॉपिक आपला कम्युनिकेशन कंप्लीट झाला होता आणि त्यानंतर आपण सुरू केलं होतं डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिटी. तर कम्युनिटीजमध्ये आपल्या 4 टाइप्सच्या कम्युनिटी मी तुम्हाला लिस्ट दिल्या होत्या. त्यातनं आपला अर्बन रुरल हा कंप्लीट भाग झाला होता आणि ट्रायबलची आपण सुरुवात केली. तर ट्रायबलची सुरुवातमध्ये जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स वगैरे आहे ते मी तुम्हाला डिक्टेट केले होते तुम्हाला लिहून घेण्यासाठी, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होतो. बरं, त्याच्यामध्ये कुणाला काही अडचणी आहेत का? असेल तर त्याच्यावर आधी आपण डिस्कस करू आणि नंतर पुढे जाऊया. एनी डाउट्स और एनी क्वेरीज? आस्क मी, अदरवाइज गो. ओके ओके, चलो आज आपण ट्रायबल कम्युनिटीचा भाग टाइप्स ऑफ कम्युनिटी, रुरल, अर्बन, ट्रायबल आणि वस्ती. ओके, त्याच्यानंतर रुरल कम्युनिटीमध्ये काय काय असतं, फीचर्स काय, स्ट्रक्चर काय आहे, ब्युरो काय आहे, त्या डिटेल आपण अभ्यास केला आहे. त्याच पद्धतीनं प्रॉब्लेम्स काय येतात रुरल कम्युनिटीमध्ये, अर्बन कम्युनिटीमध्ये, फीचर्स काय आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये शिकतो. ठीक आहे. तर ट्रायबल कम्युनिटीचे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन, फीचर्स, इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आणि प्रॉब्लेम्स कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला शिकायचे. आता मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं की ही जी टर्म आहे ट्राईब ही कुठून आली आहे, तर हा एक लॅटिन शब्द आहे ट्रिब्यूट, TRIBUS. सुरुवातीच्या काळामध्ये रोमन लोक जी होते त्यांनी ही टर्म वापरली होती, पण कशासाठी, तर डेझिग्नेट करण्यासाठी, डिव्हिजन ऑफ द सोसायटी, म्हणजे सोसायटीचं डिव्हिजन करण्यासाठी ही टर्म रोमन्स यांनी सगळ्यात आधी वापरली होती. आता भारतामध्ये ही जी टर्म ट्राईब ही कशासाठी वापरली जाते, तर कॅटेगरी ऑफ पीपल करण्यासाठी, म्हणजे लोकांचं वर्गीकरण करण्यासाठी. आता याच्यामध्ये शेड्यूल ट्राईब्सचे लिस्ट पण आहे. ट्रायबल पॉप्युलेशन हे रिलेटिव्हली आयसोलेटेड आणि क्लोज ग्रुपमध्ये कन्सिडर होतं. तर होमोजिनियस युनिट त्यांनी त्यांचं फॉर्म केलेलं असतं. प्रोडक्शन आहे, कन्झप्शन आहे. ठीक आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं काल. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, डेफिनेट हॅबिटॅट आहे, सोशल ऑर्गनायझेशन बेस्ट आहे, प्रायोरिटी ब्लड रिलेशनला ते देतात. अशा अनेक कॅरेक्टरिस्टिक्स मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स ज्या ट्रायबल कम्युनिटीकरिता झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला वर्ड टू वर्ड डिक्टेट केलेल्या आहे. त्यातलं पहिलं आहे की अंडर आर्टिकल 366 366 जे आर्टिकल इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, त्याच्यामध्ये ट्रायबल कम्युनिटीला डिक्लेअर केलं आहे काय म्हणून, तर ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब म्हणून, आणि त्याच्यामध्ये टोटल 212 ट्राईब्स इन्क्लूड केलेल्या आहे. आता ह्या 212 टाईप फक्त महाराष्ट्रातल्याच नाही आहे, तर ह्याच्यामध्ये 14 राज्य आहे. 14 राज्यामध्ये ह्या ज्या ट्राईब्स आहे 212 त्या शेड्यूल ट्राईब्समध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे आर्टिकल 366 नुसार. ओके, आता जे प्रेसिडेंट आहे इंडियाचे ते एम्पावर्ड असतात ह्या आर्टिकलच्या द्वारे. तो आर्टिकल आहे 342. कशासाठी, स्पेसिफाय करण्यासाठी, नोटिफाय करण्यासाठी ट्रायबल कम्युनिटीला कुठल्याही एरियाज ऑफ ट्रायबल शेड्यूल ट्राईब मधल्या. आता हे जे नोटिफिकेशन आहे ट्राईबचे स्पेसिफाईड आहे, लिस्ट मध्ये ॲडेड आहे, इन्क्लूड आहे शेड्यूल ट्राईबच्या. आता 5वं जे शेड्यूल आहे, 5th शेड्यूल आहे, आणि ते इंटायटल आहे सगळ्याच कॉन्स्टिट्युशनल सेफगार्डसाठी आणि प्रोटेक्शनसाठी. ह्याच्यानंतर आर्टिकल 46 मध्ये काय मेन्शन केलं आहे की स्टेट जे आहे, राज्य जे आहे, कमिटेड आहे कशासाठी, तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या वेलफेअरसाठी. आर्टिकल 46 नुसार स्टेटने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सचं वेलफेअर कन्सिडर केलेलं आहे आणि त्यांचं प्रोटेक्शन पण करायचं आहे. सगळ्याच टाईप्स ऑफ सोशल इकॉनॉमिकल जे एक्सप्लॉयटेशन होतं सोसायटीद्वारे त्यातनं त्यांना प्रोटेक्ट सुद्धा करायचं आहे, हे आर्टिकल 46 मध्ये नमूद केलेलं आहे. आर्टिकल 244 मध्ये काय म्हटलं आहे, तर हे अप्लिकेबल आहे कशासाठी, तर डिफरंट टाइप्स ऑफ प्रोव्हिजनसाठी 5th शेड्यूलच्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या, आणि कंट्रोल करतं शेड्यूल एरियाज आणि शेड्यूल ट्राईब्समध्ये.
आर्टिकल 275 प्रोव्हाइड करतं कशासाठी, तर हा एक स्पेशल ग्रँट आहे ट्रायबल वेलफेअर करिता गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. काही स्टेट्स आहे किंवा काही फॉर्म्स आहे जे पार्ट आहे या 6 ट्रायबच्या शेड्यूलमध्ये. तर हे जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे ते प्रिव्हियस लेक्चरला देखील डिक्लेअर केले होते आणि आज ते एक्सप्लेन केले. आता आर्टिकलचे नंबर, कुठल्या आर्टिकलमध्ये काय सांगितलं हे तुम्हाला बाय हार्ट पाहिजे, तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. त्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येतात. आणि पुढे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचा एक पूर्ण पार्ट आहे आपल्या पेपर 2 मध्ये. ओके, सो ह्या गोष्टी तुम्हाला बाय हार्ट असल्या. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे फीचर्स ऑफ ट्रायबल कम्युनिटी. ओके, फीचर्स ऑफ ट्रायबल कम्युनिटी मध्ये काय, तर ट्रायबल कम्युनिटी ही पाहिली तर खूप छोटी कम्युनिटी आहे. खूप मोठी कम्युनिटी किंवा खूप मोठं पॉप्युलेशन आहे असं अजिबात नाही. पारंपरिकरित्या जर बघितलं तर ट्रायबल्स जे आहे हे लँड ओनर्स होते, म्हणजे जमिनीचे मालक ते होते. आणि इनस्पाइट ऑफ दॅट प्रॉब्लेम लँडलेसनेस, आता त्यांच्याकडे जमिनी राहिलेल्या नाही. लार्ज सेक्शन जो आहे त्यांचा तो अजूनही त्यांच्या ओन लँडचा आहे, म्हणजे जमिनीच्या संदर्भातलाच आहे. आता ट्रायबल्स हे गव्हर्न केले जातात नोशन्सच्या द्वारे. कलेक्टिव्ह ओनरशिप जी आहे प्रॉपर्टीची त्याच्याद्वारे, इन्क्लुडिंग वॉट, इन्क्लुडिंग लँड अँड फॉरेस्ट. आता ट्रायबल्स जे आहे हे खूप कमी प्रमाणामध्ये इंटिग्रेटेड असतात, एकात्मिक असतात. इंटिग्रेटेड कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, विथ द रिस्पेक्ट ऑफ मार्केट इकॉनॉमी. फार मार्केट इकॉनॉमीशी त्यांचा संबंध येत नाही ॲज कम्पेअर्ड टू अदर कम्युनिटी. ठीक आहे. स्टेटस जो आहे ट्रायबल कम्युनिटीमध्ये महिलांचा हा खूप जास्त चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजे आज जर महिलांचं सक्षमीकरणच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण ट्रायबल कम्युनिटी बघितली तर ती हाय लेवलला आहे, कारण सगळे अधिकार महिलांना आहेत. ते त्यांचे डिसिजन मेकिंग पॉवर जे त्यांना मिळालेत ते खूप चांगल्या पद्धतीनं ते एन्जॉय करतात, त्यात त्यांनी इम्पॉवर ते झालेले आहेत. आता जे ॲडव्हेंट होतं ब्रिटिशांचं त्याच्यासोबत ट्रायबल कम्युनिटी विटनेस आहे, पुरावा आहे. कशाचा, तर जी प्रोसेस आहे अकल्टरेशनची त्याचा. आता हे अजूनही आजच्या तारखेपर्यंत ते कंटिन्यू होत आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मला अकल्टरेशनचं स्पेलिंग म्हणते मिनिंग कोणीतरी सांगा पटकन, प्रयत्न करा. ACCULTURATION, अकल्टरेशन मिनिंग काय. प्रिझर्वेशन, संवर्धन हे शब्द ऐकलेत का? तेच म्हणजे अकल्टरेशन. आता अकल्टरेशन हे कसं डिफाईन केलं गेलं आहे, तर एक प्रक्रिया म्हणून डिफाईन केलं गेलं आहे, ज्याच्याद्वारे संपूर्ण आयुष्य जे आहे त्या संपूर्णाचं आयुष्याची जी प्रोसेस आहे बदलाची ती इथे कन्सिडर केली जाते. आता जो इतर ज्या संस्कृती आहे त्या संस्कृतीचा देखील आपल्यावर प्रभाव असतो. आता हे कल्चरल चेंज जे आहे, ज्याला सांस्कृतिक बदल आपण म्हणतो, हे कधी कधी जलद पण असतात, कधी कधी हे स्लो धीम्या गतीने पण होत असतात. का, तर ड्यू कोर्स इट मे रिझल्ट इन टू पार्शियल, म्हणजे काही प्रमाणात, किंवा इव्हन टोटल असिम्युलेशन विथ अदर कल्चर. ओके, एक तर पार्शियली पण असू शकतं किंवा टोटली ते डिपेंड पण असू शकतं, असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नाव institutional structure of tribal community. Again, traditional institutions are like Ghotul. आता हे ट्रायबल कम्युनिटी कम्प्लीट वेगळं आहे अर्बन अँड रुरल मध्ये. अर्बन रुरल मध्ये जर कंपॅरिझन केलं तर बराचसा 80 to 85% भाग हा सेम आहे दोघांमध्ये. पण ट्रायबल कम्युनिटीला जर ट्रेडिशनली बघितलं तर त्याच्यामध्ये एक शब्द लिहून घ्या, घोटुल, GHOTUL, GHOTUL. इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर जे आहे ट्रायबल कम्युनिटीचं त्याच्यामध्ये लिहा ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन्स लाईक घोटूल. घोटूल ही ट्रायबल कम्युनिटीचे ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन आहे, ज्याच्याद्वारे म्हणजे हे घोटूल काय करतं, तर हे हेल्प करतं सोशलायझेशन होण्याकरिता यूथ आज व्यक्ती. तथापि मॉडर्न इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर जे आहे लाईक पंचायत राज सिस्टीम असू दे, कोऑपरेटिव्ह बॉडीज असू दे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असू दे,
किंवा मार्केटचे स्ट्रक्चर्स असू दे हे फॉर्म केले गेले आहेत ट्रायबल एरियामध्ये. पण ट्रॅडिशनल पद्धत जी आहे ती आहे घोटूल, ज्याच्याद्वारे सोशलायझेशन करतात यूथ. आता गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे आहे त्यातले काही हे स्पेशलाइज आहे ट्रायबल अफेअर्स करिता फंक्शनिंग करतात ट्रायबल कम्युनिटीजमध्ये. आता खूप सारे ट्रायबल एरियाज किंवा सोशल वर्कच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या मोस्टली NGOज आहे आणि ते खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी ह्या फील्डमध्ये दिलं आहे ट्रायबल कम्युनिटीच्या. पण त्याचे दोन कंपोनेंट आहेत, एक हेल्थ आणि दुसरे एज्युकेशन. कारण ट्रॅडिशनल असल्यामुळे बाकी जे मेडिकल सेटअप त्याच्यावरचा फारसा विश्वास नसतो, देवदेवतांचा त्यांचा विश्वास असतो. काही जरी झालं तरी दवाखान्यात जाण्याच्या आधी ते देवदेवतांकडे जातात. ओके, म्हणून हेल्थच्या संदर्भात जास्त काम करणं गरजेचं आहे आणि एज्युकेशन शिक्षणाच्या मेन प्रवाहामध्ये ट्रायबल कम्युनिटीला आणणं गरजेचं आहे. हिअर सो ट्रॅडिशनल स्ट्रक्चरमध्ये एवढंच दिलेलं आहे. नाव प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल कम्युनिटी. ओके, प्रॉब्लेम कसे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत ट्रायबल कम्युनिटी. लँड अलायनेशन फर्स्ट, LIENATION. दिलं. सेकंड फॉरेस्ट लॉ, पॉवर्टी, अनएम्प्लॉयड. पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, हेल्थ अँड न्यूट्रिशन. आणि लँग्वेज अँड आयडेंटिटी. पाच टाईपचे प्रॉब्लेम्स जे आहे ट्रायबल कम्युनिटीचे ते आपल्याला शिकायचे. सांगा बरं हे प्रॉब्लेम्स जे आहे ट्रायबल कम्युनिटीचे. पहिलं अलायनेशन म्हणजे काय? जागेचा परकेपणा. कशाचा? लँड म्हणजे जागा किंवा जमीन. ओके, तर लँड अलायनेशन ह्या पॉईंटमध्ये काय म्हणताय प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल कम्युनिटीचा, म्हणजे जो ब्रिटिशांचा काळ होता त्या ब्रिटिशांच्या काळाच्या सुरुवातीपासून ट्रेड्समन्स किंवा मनी लेंडर्स जे आहे हे फार्मर्स होते, जे एंटर करत होते, ज्यांनी एंट्री केली होती ट्रायबल एरियाजमध्ये. म्हणजे ब्रिटिशांचा जो काळ होता तर त्यावेळेचे जे काही व्यापारी लोक किंवा मनी लेंडर्स जे होते हे कोण होते, तर हे शेतकरी होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी ट्रायबल एरिया जो आहे काही भागातला तिथे त्यांनी एंट्री केली होती आणि त्या ट्रायबल आदिवासीच्या ज्या जमीन होती त्या त्यांनी ग्रॅब केल्या होत्या, म्हणजे हासिल केल्या होत्या किंवा त्याच्यावर त्यांनी काय म्हणतो आपण त्याला, मिळवल्या होत्या जबरदस्ती. ठीक आहे. आता हे जे ट्रायबल्स आहे, जे ट्रॅडिशनली फार्मर्स होते, ते खूप पारंपरिकरित्यापासूनच ट्रायबल्स लोक
शेती करत होते. पण त्या शेती ज्या होत्या त्या ब्रिटिशांच्या काळातले जे काही ट्रेडमॅन किंवा मनी लेंडर्स होते त्यांनी त्या ग्रॅब केल्या होत्या. नंतर हे जे फार्मर्स होते ट्रायबल कम्युनिटीतले लोक, ते त्याच जागेवर मजुरी करायला लागले, कारण त्यांच्या मालकीच्या जमिनी तर ग्रॅब करण्यात आल्या होत्या, ओढून घेण्यात आल्या होत्या त्यांच्याकडून, म्हणून त्याच जमिनीवर ते सर्वंट्स म्हणून काम करत होते. खूप सारे केसेस अशा आहेत की ज्यातल्या माध्यमातून हे जे फार्मर्स होते ते आता बाउंडेड लेबर झाले होते. ठीक आहे, म्हणजे त्यांच्यावर किती अत्याचार अन्याय करण्यात आला होता की ज्या शेतीचे ते मालक होते त्याच त्यांच्याकडून हिरावून घेऊन त्या शेतीवर त्यांना बाउंडेड लेबर म्हणून ॲज अ सर्वंट म्हणून काम करायला लागलं. ही एक मेन प्रॉब्लेम आहे. दुसरा आहे फॉरेस्टचा लॉस, म्हणजे जंगलाचा ऱ्हास झाला. ठीक आहे, आता कमर्शियल एक्सप्लॉयटेशन ज्याला आपण म्हणतो फॉरेस्ट, हे ओनली लीड करतं अब्रिजमेंटला ट्रायबल राईट्सच्या ओव्हर फॉरेस्ट. म्हणजे ट्रायबलचा राईट्स आहे, जंगल आमचं, पाणी आमचं, जमीन आमची, अशावर एक खूप छान गाणं आहे. ठीक आहे, परंतु ह्याचा रिझल्ट काय झाला तर फॉरेस्ट एरियाचा लॉस. ठीक आहे, इथं नुकसान झालं कारण फॉरेस्ट जंगलतोड इथं झाली. पुढे हे हे जर कारण ह्याचं बघितलं तर हे कारण बनलं डिस्प्लेसमेंट करिता. डिस्प्लेसमेंट कुणाचं तर ट्रायबल्स लोकांचं, कारण आता फॉरेस्टच राहिलं नाही तर ते तिथं राहून काय करतील, तर ते त्या जागेवरून निघून ते नेटिव्ह जो एरिया होता त्यांचा, मूळ जो एरिया त्या जागा त्यांना सोडायला लागले, स्थलांतरण झालं. हा फॉरेस्ट लॉसमुळे झालेलं त्यांचं नुकसान आहे. नंतर आहे पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट, गरिबी आणि बेरोजगारी. ऑफकोर्स शिक्षण नाहीये, मालकी हक्क नाहीये, एक्सपोजर काय नाहीये, शिक्षणामध्ये मेन प्रवाह ते नाहीये, गरिबी आहे. गरिबी असल्यामुळे शिक्षण घेऊ शकले नाही म्हणून त्यांना बेरोजगारीचा सामना करायला लागला. मेजॉरिटी ऑफ ट्रायबल्स जे आहे ते अंडर पॉवर्टी लाईनच आहे, अजूनही दारिद्र्य रेषेखाली मध्ये आहे. ॲडव्हान्ट आहे टेक्नॉलॉजीचा आणि लॅक सुद्धा आहे स्किल्सचा, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर ते करू शकत नाही, त्यांच्याकडे पाहिजे तसं स्किल सेट नाही आहे, कंपाऊंड करण्यासाठी प्रॉब्लेम्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. बेरोजगारी जरी असली तर रोजगार कोण देणार, तर अशाच लोकांना रोजगार मिळतो ज्यांच्याकडे चांगला स्किल सेट्स आहे, एज्युकेशन आहे, कमिटमेंट आहे, डिटर्मिनेशन. पण हे ह्या कम्युनिटीमध्ये दिसून येत नाही, म्हणून त्यांना स्किल सेट नसल्यामुळे अनएम्प्लॉयमेंटचा सामना करावा लागतो. नंतर आहे हेल्थ अँड न्यूट्रिशन. हेल्थ अँड न्यूट्रिशन मध्ये काय म्हटलं आहे तर खूप सारा पार्ट जो आहे ट्रायबल कम्युनिटीचा भारतातला, तर जी पॉप्युलेशन आहे ते खूप सारे क्रोनिक डिसीजेस आहे त्यातनं जात असते, सफर करत असते. खूप सारे क्रोनिक म्हणजे लाईफ लॉंग किंवा लाईफ थ्रेटनिंग आजार ज्याला आपण म्हणतो त्याला क्रोनिक डिसीजेस म्हणतो, जे की लाईफ थ्रेटनिंग असते आणि कधी कधी असे आजार असतात की जे बरे होणारे देखील नसतात. लेप्रसी असू दे म्हणजे कुष्ठरोग, किंवा ट्युबरक्युलोसिस ज्याला क्षयरोग किंवा टीबी म्हणतो, हे खूप कॉमन डिसीजेस आहेत ट्रायबल कम्युनिटीमध्ये. काय काय आहे तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो की ट्रायबल कम्युनिटीमधले कॉमन डिसीजेस कुठले आहेत, लेप्रसी आणि ट्युबरक्युलोसिस. लेप्रसी LEPROCY सॉरी, लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग, ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी किंवा क्षयरोग. ठीक आहे, तर हे कॉमन डिसीजेस कशामध्ये आहेत तर ट्रायबल कम्युनिटीमध्ये. का हे लेप्रसी आणि ट्युबरक्युलोसिस का होतं तर प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही शरीराला, त्यातनं हे आजार उद्भवत असतात. आता काही ठिकाणी तर असं म्हणतात की टीबी आजार किंवा ट्युबरक्युलोसिस आजार हा गरिबांचाच आजार आहे असंही म्हटल्या जातं. ठीक आहे, मालन्यूट्रिशन कुपोषण जे आहे हे अफेक्ट करतं जनरल हेल्थला. ट्रायबल जी ट्रायबल कम्युनिटीची जी मुलं आहे त्यांना आणि लोअर करतं त्यांच्या इम्युनिटीला, म्हणजे त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती सुद्धा कमी असते, कारण पाहिजे ते न्यूट्रिशन त्यांना मिळत नाही. कुपोषणाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. क्लिअर? लास्ट प्रॉब्लेम आहे लँग्वेज अँड आयडेंटिटी. लँग्वेज मेन प्रॉब्लेम आहे, कारण त्यांना मराठी भाषा म्हण, हिंदी, इंग्रजी असं प्रॉपर कुठलीही भाषा नाही. त्यांची जी मातृभाषा, गोंडी भाषा असू दे किंवा अजून कुठली भाषा असू दे, ते लोक ते बोलतात. आता स्वतःचं जे अकल्ट्रेशन आहे, असं अकल्ट्रेशन जे होतंय स्वतःचं, तर हे ट्रायबल लँग्वेजच्या ज्या स्क्रिप्ट आहे ह्या याचा लोप पावत चाललाय, ते मरत चाललंय.
म्हणजे आता ही जी भाषा आहे जी पूर्वी बोलल्या जाते ती फारशा प्रमाणात बोलल्या जात नाही, तर थोडंसं आता ते मेन प्रवाहामध्ये यायला लागले आहेत, कारण त्याचं डेव्हलपमेंट करे आहे. बऱ्याचशा एनजीओ गव्हर्नमेंट त्याच्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोग्राम सुद्धा राबवतात. लँग्वेज मध्ये जर बघितलं तर ते फ्लुएंट मराठी किंवा फ्लुएंट हिंदी बोलू शकत नाही, कारण त्यांच्या बोलीभाषेचा तिथे प्रभाव आहे त्यांच्या भाषावर. आयडेंटिटी म्हणजे काय, तर त्यांची ओळख. आता ओइंग द अल्टरेशन ट्रायबल लँग्वेज अँड स्क्रिप्ट ह्या लोप पावत चालल्यात, मरत चाललेल्या ह्याच्यासोबत त्यांच्या भाषेचा सुद्धा लॉस होत आहे. लॉस आहे त्यांचं वे ऑफ लाईफ, कसे ते जगतात. त्यांनी पोज केला आहे क्वेश्चन त्यांच्या आयडेंटिटीच्या क्रायसिसवर. कारण काय, तर त्यांची आयडेंटिटी, त्याची भाषा, त्यांचं राहणीमान, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं कल्चर ही त्यांची आयडेंटिटी होती. पण ह्या सगळ्या गोष्टी आता लोप पावत चाललेल्या आहेत. ट्रायबल कम्युनिटीमध्ये खूप स्किल्स असतात. बांबू आर्टच्या जर प्रदर्शनाला तुम्ही गेलं तर ते बांबू आर्टमध्ये इतक्या सुबक आणि सुंदर वस्तू बनवलेल्या असतात की त्याला तोड नाही. आता ही जी कला आहे ही ट्रायबलमध्ये, आता ही पिढी जर नाहीशी झाली तर ही कला, कारण आता जे युवक आहे ते ह्या कलेला फारसं प्रोत्साहन देत नाही. जुने लोक ज्यांना ह्या वस्तू बनवायला यायच्या त्याच्याकडून त्याचं संवर्धन होण्यासाठी अजून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यात आल्या. ठीक आहे, असं इथं म्हटलेलं आहे. सो टोटल 4 to 5 टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स ऑफ ट्रायबल कम्युनिटी इथे कम्प्लीट झालेले. ट्रायबल कम्युनिटीचा थोडं तुम्हाला जास्त अभ्यास करायला लागणार, जरा थोडंसं वेगळेपण आहे अर्बन अँड रुरलच्या पेक्षा. ओके, क्लिअर. झालं. चौथी कम्युनिटी लिहा, व्हर्च्युअल कम्युनिटी. हे जरा नवीन आहे आपल्याला शिकायचं. व्हर्च्युअल कम्युनिटी. VIRTUAL. लिहून गेला जातं. VIRTUAL, व्हर्च्युअल कम्युनिटी. काय सांगा बरं, त्यात पण आता तुमची जी पिढी आहे त्यांची खूप अतिशय लोकप्रिय अशी कम्युनिटी म्हणजे व्हर्च्युअल कम्युनिटी. ही कशाला रेफर करतं, तर प्लेसेस ऑन द वेब, जग, टेक्नॉलॉजीचं जग, जिथे लोक इझिली फाइंड आउट करू शकतात, इलेक्ट्रॉनिकली लोकांना बोलू शकतात किंवा सिमिलर इंटरेस्ट सुद्धा ते शेअर करू शकतात. आता व्हर्च्युअल कम्युनिटीची जी डेफिनेशन आहे ती कशावर बेस्ड आहे, तर फिजिकल जे फीचर्स आहे किंवा स्ट्रेंथ आहे टाईप ऑफ रिलेशनशिपचा, हा त्याचा बेस आहे. म्हणजे फेस टू फेस समोरासमोर व्यक्ती असलंच पाहिजे असं काही नाही. इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या देशातल्या व्यक्तीसोबत सुद्धा आपण व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो, स्कायपीवर बोलू शकतो. डिफरंट टाइप्स ऑफ ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा आपण वापर करू शकतो, लाईक सोशल मीडिया अँड ऑल दीज थिंग्स. आता काही डेफिनेशन्स आहे खूप मोठ्या मोठ्या आहेत व्हर्च्युअल कम्युनिटीच्या. त्या 4 डेफिनेशन्स आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत, कारण हा पाठ आधी आपल्या सिलेबस. पहिली डेफिनेशन SAN, दुसरा आहे इक्झिओनी अँड इक्झिओनी. ZIONI. ठीक आहे. रोम, स्लिट, अँड क्लार्क तिसरी.
Pliskin. Plis, Rome, Pliskin and Clark. Clark. चौथी डेफिनेशन दिली त्यांचं नाव आहे रीडिंग. कोणी व्यक्ती नाहीये हा रेफरन्स. उत्तर बोललं stand adjoining and adjoining bone डिक्टेट करते. आता व्हर्च्युअल कम्युनिटी रेफर कशाला करते मी आधी सांगितलं की प्लेसेसला जागेला ऑन द वेब नेटच्या जाळ्याला. ओके, इथे लोक काय करू शकतात फाइंड आउट करू शकतात आणि नंतर ते इलेक्ट्रॉनिकली एकमेकांशी बोलू शकतात सिमिलर इंटरेस्ट मध्ये. व्हर्च्युअल कम्युनिटीच्या डेफिनेशन्स ज्या आहेत त्याचा बेस काय आहे तर फिजिकल फीचर्स किंवा स्ट्रेंथ ऑफ टाइप ऑफ रिलेशनशिप. ओके, लिहा. Sands defines virtual community as Sand defines virtual community as inverted comma मध्ये लिहा a community of people with a common interest. Community of people with a common interest but not necessarily a common geographic location. Geographic location that interact over the internet. Interact over the internet. Full stop, inverted comma, close. सॅन्डने जी डेफिनेशन केली आहे व्हर्च्युअल कम्युनिटी त्याच्यामध्ये ते काय म्हणतात हा लोकांचा असा समुदाय आहे ज्यांचा इंटरेस्ट हा कॉमन आहे परंतु इथं जिओग्राफिकल लोकेशनची काहीही आवश्यकता नाही की तुम्ही त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी कॉमन तुमचं जिओग्राफिकल एरिया असलाच पाहिजे असं कुठलंही लिमिटेशन नाही. ठीक आहे, आणि तुम्ही कुठल्याही जिओग्राफिक लोकेशन मधून लोकांबरोबर इंटरॅक्ट करू शकता ओव्हर द इंटरनेट. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही लोकांबरोबर इंटरॅक्शन करू शकता. जे मी जर भारतात आहे आणि मला कॅनडाच्या लोकांशी बोलायचं तरी ते करू शकता. जिओग्राफिकल एरिया बाउंड्री लिमिटेशन कुठलंही नाही. ह्याला म्हणतात व्हर्च्युअल कम्युनिटी. त्यांचा इंटरेस्ट सेम आहे. ओके, सेकंड डेफिनेशन आहे इट्झिओनी अँड इट्झिओनीची. इट्झिओनी अँड इट्झिओनीची डेफिनेशन लिहा. ते कसं बघतात कम्युनिटीला व्हर्च्युअल. इट्झिओनी अँड इट्झिओनी व्यू virtual community from the perspective of bonding.
virtual community from the perspective of founding and culture, bonding and culture, and define it as and define it as inverted comma सुरू करा having two attributes having two attributes, namely comma a web of affect laden, a web of affect dash laden LADEN relationship compassing sorry encompassing encompassing group of individuals group of individuals ब्रॅकेट मध्ये लिहा बॉन्डिंग BONDING bonding and commitment 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 to a set of shared values to a set of shared values, comma, mores, MORES, comma, meaning and a shared historical identity and a shared historical identity in bracket culture full stop inverted comma close. बघा इड्झिओनी and इड्झिओनीची डेफिनेशन थोडीशी अवघड आहे. View virtual community from the perspective of bonding and culture and define it as having two attributes, namely web of affect laden relationship encompassing group of individuals ची बॉन्डिंग असेल तर आणि कमिटमेंट असेल तर पण कशासाठी तर जे काही व्हॅल्यूज मोड्स ट्रेडिशन कमिटमेंट शेअर करायची आहे त्याच्यासाठी मिनिंग पण आहे हिस्टॉरिकल आयडेंटिटी किंवा कल्चर म्हणजे हे अफेक्ट पण करते जर ह्याचे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्या निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत अफेक्ट लॅडन हे आहे. तिसरी डेफिनेशन आहे रोम प्लिस्किन अँड क्लार्क यांची. रोम प्लिस्किन अँड क्लार्क यांची लिहा define virtual community as define virtual community as a group of people who communicate a group of people who communicate with each other via electronic media such as the
internet and share common interests such as the internet and share common interests unconstrained by their geographical location by their geographical location, comma, physical interaction or ethnic origin. ETS origin ORIGR. ठीक आहे. काय म्हटलं आहे व्हर्च्युअल कम्युनिटी हे काय आहे तर हा लोकांचा गट आहे ग्रुप आहे जे एकमेकांबरोबर संभाषण साधतात पण कशाच्या माध्यमातून तर व्हाया इलेक्ट्रॉनिक मीडिया व्हाया इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे शकतो व्हिडिओ कॉल्स आहे स्काईप आहे अनेक असे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ज्याच्या माध्यमातून लोक सतत एकमेकांशी कम्युनिकेट करतात फॉर एक्झाम्पल इंटरनेट आणि ते त्यांचा जो कॉमन इंटरेस्ट आहे तो शेअर करतात जो अनकन्स्ट्रेंट असतो ठीक आहे त्यांचा जो जिओग्राफिकल लोकेशन आहे त्याचं काही बाउंडिंग नसतं फिजिकल इंटरॅक्शन पण नसतात किंवा इथनिक ओरिजिन देखील असलीच पाहिजे असं काहीही कंपल्शन नाही ठीक आहे लास्ट डेफिनेशन लिहा रीडिंग इट ऑल टू रेफरन्स आहे काही व्यक्ती नंतर ते काय म्हणतात व्हर्च्युअल कम्युनिटी ॲज define virtual community as group of people with common interests group of people with common interests and practices and practices that communicate regularly that communicate regularly and for some duration and for some duration in an organized way in an organized way over the internet over the internet through a common location or mechanism Guidance et al. Defines virtual community as group of people with common interests and practices that communicate regularly and for some duration and over the internet to a common location or mechanism. म्हणजे लोकांचा गट ज्यांचा अगेन कॉमन इंटरेस्ट आहे काही सारख्या गोष्टी ते करतात ते कम्युनिकेट करतात नित्य नियमाने रेग्युलरली काही ड्युरेशन करिता ऑर्गनाइज वेनी आता लाईक झूम किंवा गुगल मीट हे लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप झालं
जर आपल्याला करायचं की एकत्रित येऊन काहीतरी कम्युनिकेशन करायचं आहे रेग्युलर बेसिसवर, लाईक आता ऑनलाईन वर्क किंवा वर्क फ्रॉम होमचे उदाहरण होते आपण कॉमन लोकेशन. ह्या झाल्या व्हर्च्युअल कम्युनिटीच्या डेफिनेशन. मग कुणाला काही अडचण आहे का? त्यात काही अडचण असेल तर सांगा. आणि नेक्स्ट टॉपिक फीचर ऑफ FES of feature of virtual व्हर्च्युअल कम्युनिटीच्या द्वारे आपण कॉमन गोल शेअर करू शकतो, कॉमन इंटरेस्ट असतो, गरज आहे, कृती आहे, हे प्रायमरी रिझन्स आहे. कशाचे? तर त्या कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतो. प्रायमरी रिझन्स काय आहे व्हर्च्युअल कम्युनिटीमध्ये बिलॉंग करण्याचे? कन्सिडर म्हणायचं तर तुम्ही गोल शेअर करता, तुम्ही तुमचा इंटरेस्ट शेअर करता, तुम्ही तुमची गरज किंवा तुमच्या स्थिती सुद्धा शेअर करता. हे अतिशय प्राथमिक कारण आहे त्या कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतो. दुसरं आहे रिपीटेड असतात, वारंवार त्याच त्या गोष्टी होतात. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पण लोकांचं असतं, लोक जायला इच्छुक करतात पण आपण लगेच लोक रेडी होतात. स्ट्रॉंग इमोशनल टाईज सुद्धा असतात. एक बंध किंवा ती खूप मजबूत असते असं म्हटलं. आणि ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांच्या पार्टिसिपंट्सला त्या सुद्धा त्या शेअर करतात. शेअर करतात डिफरंट टाइप्स ऑफ रिसोर्सेस, त्याचा ऍक्सेस त्यांना असतो. आणि पॉलिसीज ज्या आहेत डिटरमाइन करतात ऍक्सेस टू दोज रिसोर्स. ठीक आहे. रेसिप्रोसिटी जी आहे इन्फॉर्मेशन किती सपोर्ट करते आणि सर्व्हिसेस ज्या आहेत त्या मेंबर्समधल्या त्या सुद्धा इथे बघितल्या जातात. एक कॉन्टेक्स्ट जो आहे सोशल कन्व्हेन्शनचा तो इथे शेअर केला जातो. त्याच्यामध्ये लँग्वेज प्रोटोकॉल सुद्धा असतात. तर हे ऑल टाईप ऑफ फीचर्स आहे व्हर्च्युअल कम्युनिटी. खूप पॉझिटिव्ह. नाव इव्हॅल्युएशन ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. इव्हॅल्युएशन दिलेल्या आहे त्याचा आपल्याला आता डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. 1 2 3 4 5 लिहून घ्या. इन्सेप्शन एक आधी लिहून देते. बिगिनिंग ऑफ युजर इन्व्हॉल्वमेंट. BEGINNING बिगिनिंग ऑफ युजर इन्व्हॉल्वमेंट. इंटरॅक्टिव्हिटी. इंटरॅक्टिव्हिटी. नेक्स्ट ग्रोथ अँड एक्सपेरिमेंटेशन. growth and experimentation. Okay? Growth and experimentation. Next आहे evidence of community. Evidence of community. User needs and socialization.
पॉइंट आहे क्रिटिकल एपिसोड. क्रिटिकल एपिसोड फ्रॉम कम्युनिकेशन टू ॲक्शन. कम्युनिकेशन टू ॲक्शन. नेक्स्ट, डिफेंडिंग कम्युनिटी बाउंड्रीज. Defending community boundaries. ठीक आहे. आणि लास्ट पॉइंट त्याच्यातला आहे तो आहे परसेप्शन ऑफ कंट्रोल. सगळ्यात आधी तर मी अपेक्षा हे सगळे मुद्दे पटकन लिहून घ्या. लिहून झालं की सांग. पॉइंट्स आहे इव्हॅल्युएशन ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. ह्या 9 पॉइंटच्या आधारावर केलं जातं. इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर मूल्यांकन. दिलं इव्हॅल्युएशन ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी चे 4 स्टेजेस आहेत. ठीक आहे. स्टेजेस आणि 2 पार्ट आहेत. हे जे आपण सगळं शिकलो त्याच्यामध्ये आहे स्टेजेस. स्टेजेस म्हणजे आणि नेमकं काय घडतं आहे व्हर्च्युअल कम्युनिटीमध्ये. व्हॉट इज हॅपनिंग. व्हॉट इज हॅपनिंग मध्ये नेमकं काय घडतंय आपल्याला बघायचं आहे. हे 9 मुद्दे तुम्ही आधी नोट डाऊन करा. हे इव्हॅल्युएशनच्या स्टेजेस. लिहून घ्या. ते मी 1 बाय 1 तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक जो मुद्दा लिहिलाय मी 9 पॉइंट त्या सगळ्यात मराठीमध्ये अर्थ शोधून काढा.
झालंय का? झालंय त्यांनी सांगायला सुरुवात करा. व्हर्च्युअल कम्युनिटीचं इव्हॅल्युएशन जर हा 9 मुद्द्यांच्या आधारित होत असेल आणि त्यातली पहिली स्टेज, हे जे मुद्दे लिहिले आहेत ना मी 9, तर त्याला स्टेजेस म्हणतात. कशाच्या? तर व्हर्च्युअल कम्युनिटीचं इव्हॅल्युएशन करण्याच्या ह्या 9 स्टेजेस आहेत. पहिला आहे इन्सेप्शन. ह्याच्यामध्ये इन्सेप्शन म्हणजे काय? तर जी सुरुवात आहे व्हर्च्युअल कम्युनिटीची आउट ऑफ नीड किंवा म्युअरली आउट ऑफ चान्स, म्हणजे इझिली काहीही कारण नसताना, काहीही गरज नसताना आपण व्हर्च्युअल कम्युनिटीच्या माध्यमातून लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. म्हणजे ही सुरुवात आहे असं म्हटलेलं आहे. लिहून घ्या लिहायचं असेल. दुसरी स्टेज दुसऱ्या बोर्डवरती काय आहे? बिगिनिंग ऑफ युजर इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे फॉर्मल इंटरॅक्शन जे होत आहे युजर्स किंवा मेंबर्स मध्ये, युजली इन्फॉर्मेशन शेअरिंग बिगिन. आता ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की एखादी झूम मीटिंग आहे, एखाद्या विषयाची वर्कशॉप किंवा कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत त्यांचं इंट्रोडक्शन होत असतं. ठीक आहे. जेव्हा सुरुवात करतो आपण युजरच्या इन्व्हॉल्वमेंटची, तर ती इंट्रोडक्शन होतं, फॉर्मल इंटरॅक्शन होतात त्यांच्यामध्ये आणि शेअरिंग, इन्फॉर्मेशन शेअरिंग करायला युजली ते सुरुवात करतात. झालं. तिसरी जी स्टेज आहे ती आहे टुवर्ड्स इंटरॅक्टिव्हिटी. टुवर्ड्स इंटरॅक्टिव्हिटी मध्ये काय म्हटलं आहे? तर पार्टिसिपंट जे आहे, म्हणजे जी लोक मेंबर्स जे आहे हे सुरुवात करतात कशाची? तर इन्फ्लुएन्स करण्यासाठी ती सुरुवात करतात. आता इन्फ्लुएन्स कशाचं? तर जे इन्फॉर्मेशनचा कंटेंट आहे कम्युनिटीचा तो, आणि म्हणूनच ते इनिशिएट सुद्धा करतात एक्सचेंज करायला. म्हणजे देवाणघेवाण जी आहे ते करायला ते सुरुवात करतात. इनिशिएट म्हणजे सुरुवात करणं, एक्सचेंज ऑफ देवाणघेवाण, आणि त्यातनं ते काही कॉन्टॅक्ट क्रिएट करत असतात, ड्रॉ करत असतात. दस हे जे लीडिंग आहे, हे लीडिंग कशाचं कारणीभूत आहे? तर ग्रोथ होत आहे इथे कम्युनिटीची, कारण हे सुरुवातीच्या स्टेजेस आहेत. नेक्स्ट स्टेज आहे ग्रोथ आणि एक्सपेरिमेंट. आता जे मेकॅनिझम्स आहे इंटरॅक्शनचे हे पुढे रिफाईन केले जातात आणि एक्सपेरिमेंटेशन जे आहे ॲडिशनल फीचर्स आणि इव्हॅल्युएशनचं त्या इंटरेस्ट जनरेटेड ग्रुप्स फ्रॉम द युजर्स हे कॅरी आउट सुद्धा केलं जातात. म्हणजे काय? मेकॅनिझम्स, डिफरंट टाइप्स ऑफ मेकॅनिझम्स आपण वापरतो इंटरॅक्शन करण्यासाठी लोकांबरोबर. ते पुढं अजून रिफाईन केलं जातं, त्याच्यावर स्क्रुटनी केली जाते आणि एक्सपेरिमेंटेशन आणि ॲडिशनल फीचर्स त्याच्यामध्ये असतात आणि त्या बेसिसवर त्याचं इव्हॅल्युएशन होतं. आता इव्हॅल्युएशन हे कशाचं होतं? तर जे इंटरेस्ट जनरेटेड आहे, जो इंटरेस्ट जनरेट झाला आहे तिथून फ्रॉम द युजर्स, म्हणजे युजर्स मध्ये जो इंटरेस्ट जनरेट झाला आहे तिथून जो कॅरीड ऑन असतो, म्हणजे सुरूच असतो, कॅरी ऑन असतो, कंटिन्यू सुरू असतो. आता ज्या कमेंट आहे मेंबर्स पासून मिळालेला ह्या युजफुल आहे. युजफुल कशासाठी आहे? तर जे डिझाईन आहे कम्युनिटीचं, ते कम्युनिटीचं डिझाईन मॉडिफाय करण्यासाठी, बरोबर, आणि त्यानुसार त्यांच्या गरजा काय आहे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. म्हणून इन्हान्सिंग अँड ग्रोईंग कम्युनिटी ही स्टेज महत्वाची आहे. ठीक आहे. किती झाले? 4 स्टेज. 5वी स्टेज काय आहे? 5वी स्टेज काय आहे? एव्हिडन्स ऑफ कम्युनिटी, युजर नीड अँड सोशलायझेशन. Evidence of community, user needs and social.
आता ह्या पॉइंट पर्यंत इंटरॅक्शन जे होतं मेंबर्स मध्ये हे कॉग्निटिव्ह जे बौद्धिक पातळीचं आणि औपचारिक पद्धतीचं होतं. आता ह्या पॉइंटवर जेव्हा इंटरॅक्शन हे खूप डीप इनफ असतं, खूप मूळवर झालेलं आहे कम्युनिकेशन इंटरॅक्शन इनफ आहे मेंबर्स करिता. कशासाठी तर त्यांनी डेव्हलप करावे त्यांची जी अंडरस्टँडिंग आहे ती, आणि ती डेव्हलप झालेली अंडरस्टँडिंग शेअर सुद्धा करावी रिअल वर्ल्ड बरोबर, म्हणजे वास्तविक जगाबरोबर. ते डेव्हलप करतात सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस त्या कम्युनिटीमध्ये. आता एक कम्युनिटी म्हणजे तो एक गट आहे त्यामध्ये सगळे एकत्रित आले, शेअर केलं, ऍक्टिव्हिटी केला, डेव्हलप केलं, सगळ्या गोष्टी होत्या. आता काय झालं तर आपलेपणाची जी भावना आहे ती इथे, तो सेन्स इथे डेव्हलप झाला आहे प्रत्येक मेंबर मध्ये. इथपर्यंत क्लिअर? ओके. नाव क्रिटिकल एपिसोड. क्रिटिकल एपिसोड अतिशय महत्वाचे क्रिटिकल एपिसोड. आता इंटरॅक्शनचा जो पिरियड आहे, सगळं इंटरॅक्शन झालं त्याच्यानंतर व्हर्च्युअल कम्युनिटीचे मेंबर्स जे आहे ते सुरुवात करतात कॉमन अंडरस्टँडिंग पर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स आहे. कम्युनल बॉन्ड त्यांच्यामध्ये आहे आणि कन्सेप्ट सुद्धा आहे की कलेक्टिव्ह आयडेंटिटीज आहे टुवर्ड द कम्युनिकेशनच्या ज्या ऍक्शन्स होतात त्याच्या माध्यमातून. क्लिअर? क्रिटिकल एपिसोड मला आफ्टर अ पिरियड ऑफ इंटरॅक्शन DC मेंबर्स सुरुवात करतात त्यांच्या कॉमन अंडरस्टँडिंग पर्यंत पोहोचण्यासाठी. एक कम्युनल बॉन्ड त्यांच्यामध्ये फॉर्म होतो, एस्टॅब्लिश होतो आणि कन्सेप्ट सुद्धा होतं कलेक्टिव्ह आयडेंटिटी टुवर्ड द कम्युनिकेशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे जर कम्युनिकेशन एखादं लाईक एखादा ग्रुपचं नाव आहे की ह्या ग्रुपचे हे मेंबर्स आहे असं त्यांची आयडेंटिटी तयार होते. त्यात क्रिटिकल एपिसोडच्या स्टेजमध्ये एवढंच दिलेलं आहे. नेक्स्ट स्टेज आहे फ्रॉम कम्युनिकेशन टू ऍक्शन. फ्रॉम कम्युनिकेशन टू ऍक्शन. फ्रॉम कम्युनिकेशन टू ऍक्शन. आता ही जी स्टेज आहे ह्याच्यामध्ये जी व्हर्च्युअल कम्युनिटी आहे ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये VC म्हणतो, हे ट्रान्सफॉर्म करते स्वतःला लार्ज स्वरूपापासून सेल्फ सेंटर्ड एंटिटी पर्यंत. आता हे मोठं होतं. आता मोठं पासून आपण सेल्फ सेंटर्ड ओरिएंटेशन वर आलेलो आहे. ती एक एंटिटी मिळाली आहे जी ऍक्टिव्हली खूप सक्रियपणे एक्सपर्ट आहे. कशासाठी एक्सपर्ट आहे तर इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्याच्या इन्व्हायरमेंट. आता अफेक्टिव्ह टाईज जे आहे ह्या फॉर्म झालेल्या आहे ग्रुप मेंबर्स. म्हणजे काही ग्रुप मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये खूप चांगल्या गाठी बांधल्या गेल्या असतात किंवा खूप चांगले नातेसंबंध निर्माण होतात, खूप ऍक्टिव्हली ते असतात एकमेकांबरोबर आणि ह्यांचे जे नातेसंबंध आहे अफेक्ट सुद्धा करतात पॉझिटिव्ह बाउंडिंग वर. दॅट्स इट. ठीक आहे. आणि हा जो अफेक्टिव्ह टाईज आहे ह्या फॉर्म केल्या गेल्या आहेत कशामध्ये तर अमंग द ग्रुप मेंबर्स. म्हणजे जो ग्रुप आहे त्याच ग्रुपच्या इतर त्याच ग्रुपच्या मेंबर्स बरोबर एकमेकांबरोबर ते चांगलं बॉन्डिंग इथं रिफ्लेक्ट केलं जातं. म्हणजे कम्युनिकेशन टू ऍक्शन. आता फक्त सुरुवात कुठून होती तर कम्युनिकेशन पासून सुरुवातीला. आता कम्युनिकेशन सोबतच काहीतरी कृती देखील ह्या गटामध्ये होत आहेत व्हर्च्युअल कम्युनिटीच्या माध्यमातून. नेक्स्ट आहे स्टेज, सेकंड लास्ट स्टेज, डिफेंडिंग कम्युनिटी बाउंड्रीज. कम्युनिटी बाउंड्रीज. BOUNDRIES.
UNDARIES. डिफेंडिंग कम्युनिटी बाउंड्रीज नेक्स्ट स्टेज. आता मोबिलायझेशन झालं. मोबिलायझेशनच्या व्यतिरिक्त पॉलिटिकल नेटवर्क जे आहे, पॉलिटिकल नेटवर्क जे आहे कॅपिटल आहे ह्या कम्युनिटीचं. ओके, म्हणजे बिसाइड्स मोबिलायझिंग पॉलिटिकल नेटवर्क हे कॅपिटल झालं ह्या कम्युनिटीचं, ह्या मेंबर्सचं. सोबतच ते एकत्रित आले कशासाठी, तर ज्या बाउंड्रीज, ज्या मर्यादा होत्या त्या कम्युनिटीच्या, त्या डिफेंड करण्यासाठी. म्हणजे इथं जिओग्राफिकल स्पेस, जिओग्राफिकल एरिया, लोकेशनची काहीही मर्यादा नाही. म्हणजे कम्युनिटीच्या बाउंड्रीज आहे त्याला डिफेंड करून आपण पुढे जातो आहे, हे ह्याचा प्लस पॉइंट आहे असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे परसेप्शन ऑफ कंट्रोल, आणि हा लास्ट स्टेज आहे की जे नियंत्रण आहे त्या नियंत्रणाचं परसेप्शन, तुमचा दृष्टिकोन काय आहे. तर मेंबर्स जे आहे ज्यांनी सुरुवात केली होती सेन्स ऑफ कंट्रोल फील करायला ओव्हर द ऍक्टिव्हिटीज ऑफ द कम्युनिटी, ते खूपच वाहत जाणं इथं गरजेचं नाही, तर बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल करणं देखील गरजेचं आहे. हा ह्या व्हर्च्युअल कम्युनिटीचा मेन परसेप्शन आहे. So, evaluation of virtual community with different stages and what is happening in the VC. This topic is over here. If you have any queries, any doubts, if you didn't get any point of mine, so you can ask me right now. If you want any extra time for the reading or for understanding, you can take that also. If you don't have now any queries, but after that, if emerge some queries, you can ask me later or after some session. Okay. Here. Now, new topic is types of virtual community. Done? हे सगळं लिहून झालंय का? New topic, types of virtual community. Virtual community. पहिलं लिहा ट्रान्झॅक्शन टाईप. 4 टाइप्स आहे. फर्स्ट, ट्रान्झॅक्शन टाईप. सेकंड, इंटरेस्ट टाईप. थर्ड, फॅन्टसी. फॅन्टसी. आणि चौथा टाईप आहे रिलेशनशिप. सोपं आहे की नाही?
अर्बन अँड रुरल मध्ये बऱ्याचशा गोष्टी सेम आहे, पण ट्रायबल मध्ये थोडं फरक आहे. त्याच्यामध्ये टोटली कम्प्लीट आहे, जी आजपर्यंत आपल्याला क्लासरूम मध्ये शिकवलेली नाही, असं नव्याने ऍड करण्यात आलेली कम्युनिटी आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन टाईप, सेकंड इंटरेस्ट टाईप, थर्ड फॅन्टसी आणि चौथं रिलेशनशिप. टाइप्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. देयर आर 4 टाइप्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. आर्मस्ट्रॉंग and हेगल. हे नाव लिहून घ्या. आर्मस्ट्रॉंग, ARMSTRONG, आर्मस्ट्रॉंग अँड हेगल्स, HAGELS. म्हणजे व्हर्च्युअल कम्युनिटीचं जे क्लासिफिकेशन केलं आहे ते आर्मस्ट्रॉंग अँड हेगल्स यांनी केलेलं आहे. ते क्लासिफिकेशन 4 मुद्द्यांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक चार्ट तुम्हाला मी सांगणार आहे, अतिशय महत्वाचं. त्याच्या आधी मी तुम्हाला 4 पॉइंट क्लिअर करतो. ट्रान्झॅक्शन कम्युनिटी मध्ये काय आहे, तर हे कम्युनिटी आहे ट्रान्झॅक्शनची. ही प्राथमिक स्वरूपामध्ये फॅसिलिटेट करतं बाईंग अँड सेलिंग ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे लाईक ट्रान्झॅक्शन टाईप म्हणजे ऑनलाईन शॉपिंग तुम्हाला माहिती आहे. तर बाईंग अँड सेलिंग म्हणजे बाय करणारा कोण आहे, तर आपण. सेल करणारा काय आहे, तर डिफरंट टाइप्स ऑफ कंपनी लाईक ॲमेझॉन आहे, मिशो आहे, फ्लिपकार्ट आहे. अजून डिफरंट टाइप्स ऑफ ऑनलाईन शॉपिंगचे वेबसाईट्स आहे, ज्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. आणि सध्या ऑनलाईन शॉपिंगला खूप जास्त गती आहे, कारण लोकांचा वेळ वाचतो, तिथं लगेच घरापर्यंत आपली डिलिव्हरी येते. अनेक गोष्टी लोकांना त्यात वाटतात, पण हे थोडंसं रिस्की सुद्धा आहे, तर मात्र विचार करायलाच पाहिजे. ट्रान्झॅक्शन टाइप ऑफ कम्युनिटी मध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये काय सुलभ आपण करून देतो, तर बाईंग अँड सेलिंग, विकत घेणे आणि विकणे. काय विकत घेतो, काय विकतो, तर डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस ज्या आपण डिलिव्हर करतो विथ इन्फॉर्मेशन ज्या त्या ट्रान्झॅक्शन बरोबर संबंधित आहे. म्हणजे प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आणि डिलिव्हर इन्फॉर्मेशन कशाच्या माध्यमातून, तर ज्या ट्रान्झॅक्शनशी ज्या संबंधित आहे त्याच्याशी माध्यमातून. तर ऑनलाईन शॉपिंगचं उदाहरण तुम्ही कन्सिडर करू शकता. सेकंड आहे इंटरेस्ट टाईप. आता इंटरेस्ट टाईपची जी कम्युनिटी आहे, ह्याचा इंटरेस्ट जो आहे हा लोकांना किंवा पार्टिसिपंट्सला एकत्रित आणतो, ज्यांचा इंटरेस्ट हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकाचा दुसऱ्या बरोबर स्पेसिफिक टॉपिकला धरून आहे. फॉर एक्झाम्पल इंटेरियर डिझायनिंग अँड गार्डनिंग. म्हणजे इंटरेस्ट ग्रुप काय आहे, तर गार्डनिंगची आवड असणारे अनेक लोक असतात, त्यांनी त्यांचा एक ग्रुप फॉर्म केलेला असतो. ठीक आहे. सोशल मीडियावर असू शकतो, म्हणजे हे व्हर्च्युअल कम्युनिटीज आहे म्हणून आपण इंटरनेटच्या माध्यमातून. आता बरंचसं फेसबुक किंवा इन्स्टाला असे वेगवेगळे ग्रुप्स असतात, म्हणजे फेसबुकला, की त्या ग्रुपच्या माध्यमातून ते त्यांचे स्किल्स, त्यांचं शेअरिंग किंवा फोटोज वगैरे शेअर करतात. म्हणून इथं गार्डनिंग किंवा इंटेरियर डिझायनिंग, तर इंटेरियर डिझायनरची कोणी कंपनी आहे ते त्यांचं फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा एक गट तयार केला आहे, किंवा त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे, त्याच्या माध्यमातून ते त्यांचे डिझाईन्स पोस्टिंग टाकत असतात. आणि त्यातनं जर लोक अट्रॅक्ट झाली तर ते त्यांचं तिथून कम्युनिकेशन वाढतं आणि ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. हा झाला इंटरेस्ट टाईप. तिसरा आहे फॅन्टसी. फॅन्टसी म्हणजे खूप चांगली गोष्ट, आवडणारी गोष्ट अशी. आता हे जे फॅन्टसी आहे एक नवीन एन्व्हायरमेंट क्रिएट करतं, सोबतच डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज अँड स्टोरीज सुद्धा इथे दिसून येतात. पीपल एक्सप्लोर करतात नवीन नवीन आयडेंटिटीज इमॅजिनरी वर्ल्ड ऑफ फॅन्टसी मध्ये, की लाईक वॉट, तर कम्युनिटी ऑफ फॅन्टसी क्रिएट करतात नवीन एन्व्हायरमेंट लोकांसाठी, नवीन पर्सनॅलिटी किंवा नवीन स्टोरीज सुद्धा. आता जी लोक आहे ह्या फॅन्टसी ग्रुपमध्ये ते काय एक्सप्लोर करतात, काय जाणून घेतात, तर नवीन त्यांची आयडेंटिटी काय म्हणून आहे इमॅजिनरी वर्ल्ड ऑफ फॅन्टसी मध्ये, काल्पनिक जग ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये. चौथं जे टाईप आहे व्हर्च्युअल कम्युनिटीचा आर्मस्ट्रॉंग आणि हेगल यांनी मांडलेलं, ते आहे रिलेशनशिप. ठीक आहे.
आता रिलेशनशिप्स मध्ये ज्या कम्युनिटीज आहे रिलेशनशिपच्या ह्या सर्टन लाईफ एक्सपिरियन्सेसच्या भोवताली तयार झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल डेथ और थ्रेटनिंग डिसीजेस वगैरे. आता हे कम्युनिटीज ऑफ रिलेशनशिप मध्ये लाईक इथे आता एक्झाम्पल दिले थ्रेटनिंग डिसीजेस किंवा लाईफ लास्टिंग डिसीजेस जे न बरे होणारे आजार आहेत. आता हे न बरे होणाऱ्या आजारामध्ये 10 पेशंटनी त्यांचा एक सपोर्ट ग्रुप तयार केला आणि त्या सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून ते त्यांना जो काही त्रास होतोय किंवा जी काही ट्रीटमेंट ते घेत आहे किंवा ते ज्या कंडिशन मधनं जात आहेत इमोशनली, मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली, ते सगळं शेअरिंग ते त्या ग्रुपमध्ये करतात. सोबतच ह्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे देखील सपोर्ट ग्रुप असू शकतो की जे पेशंटचे जे फॅमिली आहे ते ह्या कंडिशन मधनं कसं जात आहे, कसं स्वतःला हँडल करतात. म्हणजे कम्युनिटीज ऑफ रिलेशनशिप जे फॉर्म करण्यात आला आहे अराउंड सर्टन लाईफ एक्सपिरियन्सेस. ठीक आहे. जे उदाहरण दिलंय की मृत्यू असू दे किंवा लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस असू दे, ज्याच्यामध्ये ते ऑफनली खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप तीव्र प्रमाणामध्ये ते लीड करतात फॉर्मेशन ऑफ डीप पर्सनल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. हे झाले 4 टाइप्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. क्लिअर? आता ह्याच्यामध्ये आर्मस्ट्रॉंग अँड हेगलचं क्लासिफिकेशन काय आहे? 4 पॉइंट आहे. आता वेंडर्सचं टाईप आहे की प्युअर व्हर्च्युअल कम्युनिटी असू शकते, प्युअर व्हर्च्युअल कम्युनिटी, कमर्शियल वेंडर, ऑनलाईन स्टोर, डायरेक्ट होम्स और इन्फॉर्मेटरीज वगैरे ह्याच्यामध्ये असतात. आता जे ऑब्जेक्टिव्ह आहे व्हर्च्युअल कम्युनिटीचे तर ते फॅन्टसीमध्ये काय असतं तर फक्त एन्जॉयमेंट असतं. इंटरेस्टमध्ये काय असतं तर इन्फॉर्मेशन, नॉलेज शेअरिंग आणि एन्जॉयमेंट सुद्धा असतं. ट्रान्झॅक्शनमध्ये काय असतात तर विकणे, ऑप्शन और इन्फॉर्मेशन, नॉलेज ऑफ शेअरिंग हे सगळं ह्याच्यामध्ये असतं. आणि रिलेशनशिपमध्ये तर रिलेशनशिप बिल्डिंग असतं, कस्टमरचे सर्व्हिसेस असतात, पब्लिक रिलेशन मॅनेजर्स असतात, नॉलेज शेअरिंग ऑफ एन्जॉयमेंट हे सगळं ह्याच्यामध्ये. नाव बेनिफिट ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह. दुसरं आहे बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. तिसरं सोशियोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. चौथं इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. पाचवं लर्निंग पर्स्पेक्टिव्ह. हे 5 बेनिफिट्स और पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी काय आहे तर टेक्नॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय म्हणताय तर व्हर्च्युअल कम्युनिटी मध्ये इन्हान्स केलं जातात कम्युनिकेशन. इन्हान्स म्हणजे वाढ कशाची करते तर संभाषणाची. कशाच्या द्वारे युबिक्युअसली चीप, म्हणजे खूप स्वस्त प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी आपण लोकांबरोबर कम्युनिकेशन करू शकतो. मोस्टली बऱ्याच प्रमाणात हे फ्री सुद्धा असतं. फास्ट कम्युनिकेशन असतं. प्रोव्हाइड करतं शेअरिंग पब्लिक ऍक्सेस सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये व्हॉइसच्या द्वारे आपण चॅट करू शकतो, व्हिडिओच्या द्वारे चॅट करू शकतो, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील आपण करू शकतो. म्हणून व्हर्च्युअल कम्युनिटीचे बेनिफिट्स मध्ये जर टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्ह जर बघितला तर हे जलद गतीने होणार आहे.
खूप स्वस्त देखील आहे, ऍक्सेस पटकन होतं, विजिबिलिटी आहे, दिसून जास्त येतं. ठीक आहे. दुसरा आहे बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, तर बिझनेस पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टिकोनातनं जर व्हर्च्युअल कम्युनिटीला आपण कन्सिडर केलं तर ही व्हर्च्युअल कम्युनिटी कशासाठी मदत करते, तर एक ब्रँड व्हॅल्यू इस्टॅब्लिश करण्यासाठी, जेणेकरून त्याच्या माध्यमातून एक इंटरेस्ट रेज केला जातो कस्टमर्स मध्ये. आता याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो, जाहिराती, विक्री करू शकतो, डिस्ट्रीब्युशन करू शकतो. हे अतिशय खूप सोप्या पद्धतीनं केलं जातं. व्हर्च्युअल कम्युनिटी हे हेल्प करतं लोकांचा विश्वास बिल्डअप करण्यासाठी, लोकांचा विश्वास आपल्यावर निर्माण व्हावा यासाठी. हा आहे बिझनेस पर्स्पेक्टिव्ह. सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी जर व्हर्च्युअल कम्युनिटीचा आपण अभ्यास केला तर नॉलेज जे आहे ते नॉलेजची, ज्ञानाची आपण देवाणघेवाण करतो, जे अतिशय महत्वाचं फायदा आहे व्हर्च्युअल कम्युनिटीचा. आता जी लोक आहे एकतर ते इन्फॉर्मेशन देतात, कशाच्या द्वारे, तर डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हर्सेशन ते त्या साईटवर पोस्ट करतात, किंवा ते डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हर्सेशन ऑन इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटच्या माध्यमातून ते गेन करत असतात. ब्राउझिंग करतो, सॉलिसिट करतो इन्फॉर्मेशन, कशाच्या द्वारे, तर फक्त एखादा प्रश्न आपण पोस्ट केला. फॉर एक्झाम्पल फेसबुकचे वेगवेगळे ग्रुप आहे, गार्डनिंगचा ग्रुप कन्सिडर करा. ठीक आहे. गार्डनिंगच्या ग्रुपमध्ये जर आपल्या एखाद्या झाडाला फुल आलं किंवा झाडाच्या संदर्भात काही आपल्याला माहिती असते तर आपण त्याचा पोस्ट करतो आणि त्याच्यावर आपला प्रश्न पण पोस्ट करतो. तर त्याच्यावर जी उत्तर आहे किंवा लोकांची मतं ती पटापट यायला सुरुवात होते. ह्याला म्हणतात सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह. इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय म्हटलं आहे, तर ही जी व्हर्च्युअल कम्युनिटी आहे ही एक व्हॅल्यू क्रिएट करते. पण व्हॅल्यू क्रिएट करते म्हणजे कशाच्या माध्यमातून, तर ती चार्ज करते. जे काही वापर करतो आपण, जे काही वापर करायचा असेल तर काही गोष्टीला फीज लावलेली असते, कंटेंट फीज असते, ट्रान्झॅक्शन्स असतात आणि ऍडव्हर्टायझिंग फी सुद्धा असते. जर पेड प्रमोशन करायचं असेल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर तुम्हाला त्याची जी काही नॉमिनल किंवा पर्टिक्युलर फीज आहे ती पेड करायची असते. आणि ह्याच्यातनं एक सिनर्जी सुद्धा आपण तयार करू शकतो विथ अदर पार्ट्स ऑफ द बिझनेस. ओके. आणि ह्याच्यातनं आपण अर्निंग सुद्धा करू शकतो. लाईक आता युट्यूबवर खूप लोक म्हणतात की युट्यूब हे कमाईचं साधन झालंय. क्रिके व्हिडिओ पोस्ट करतो, त्याच्या कमेंट, त्याचे सबस्क्रायबर्स, लाईक किती आहे त्यानुसार युट्यूब हे पैसा देतं. कंटेंट काय आहे हे सगळं हे ह्याचंच माध्यम आहे. इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये युट्यूब मधनं जे अर्निंग आहे ते तुम्ही इथे कन्सिडर करू शकता. आता व्हर्च्युअल कम्युनिटी हा लर्निंगसाठी खूप उपयुक्त ठरलेला आहे. कारण आता काही वर्षाआधी जो पॅन्डेमिकचा पिरियड होता, कोरोनाचा जो काळ होता, त्यावेळी सगळं हे ऑनलाईन पद्धतीतलं होतं. म्हणजे काही शाळा कॉलेजेस ह्या ऑनलाईन स्वरूपाच्या होत्या, काही ऑफिसेस ऑनलाईन पद्धतीनं वर्क फ्रॉम होतो. ट्रान्झॅक्शन्स हे म्हणजे कॅश स्वरूपामध्ये देवाणघेवाण पैशाची न करता ऑनलाईन स्वरूपात न करणं. तर हे सगळं काय होतं, तर हे लर्निंग पर्स्पेक्टिव्ह होता जो शिकण्यासाठी कॉन्ट्रीब्युट करण्यात आलेला आहे. आणि तो स्टिम्युलेट पण करतो. स्टिम्युलेट काय करतो, जे सातत्य आहे लर्निंग मधलं आणि नर्चर करतो सेन्स ऑफ फेलोशिप किंवा आयडेंटिटी. म्हणजे लर्निंग पर्स्पेक्टिव्ह साठी सुद्धा व्हर्च्युअल कम्युनिटी खूप चांगलं एक्झाम्पल आहे. दॅट्स इट. सो हे 4 पॉईंट होप तुम्ही लिहून घेतले असेल. 5 पॉईंट. बेनिफिट्स काय आहे व्हर्च्युअल कम्युनिटीचे, टेक्नॉलॉजी, बिझनेस पर्स्पेक्टिव्ह, सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह आणि लर्निंग पर्स्पेक्टिव्ह. दॅट्स इट. आता व्हर्च्युअल कम्युनिटीचा एक लास्ट पार्ट आपल्याला राहिलेला आहे, तो आहे चॅलेंजेस ऑफ व्हर्च्युअल challenges of virtual शिकवण्याचं काम आहे, अभ्यास करण्याचं काम. जे काही आता आपण शिकतोय ह्याच्यातनं जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढले तर तुम्हाला कुठलाही अभ्यास करण्याची आवश्यकता नाही ह्या टॉपिकचा. तर ठीक आहे. आणि ह्यातनं तुम्ही अजून कुठले एमसीक्यूज घेऊ शकता, त्याचा प्रश्न कसा तयार करू शकतो, तर तुम्ही स्वतः तुमची थॉट प्रोसेस आणि क्रिएटिव्ह थिंकिंग जर प्रयत्न केला तर हे आत्ताच ह्या 1.5 ते 2 तासाच्या लेक्चरमध्ये हा विषयाचा तुमचा अभ्यास कंप्लीट होतो. तो परत करायला लागत नाही. फक्त परीक्षेच्या वेळी एक रिव्हिजन केली तरी पण बस. ठीक आहे. आता रिस्क पण आहे, इन्फोर्समेंट पण आहे, लिगल इंटरप्रिटेशन पण आहे आणि युजर फ्रेंड पण आहे. ठीक आहे. व्हर्च्युअल कम्युनिटी
इन्फोर्समेंट लीगल इंटरप्रिटेशन पण असतं ह्याच्यामध्ये आणि युजर ट्रेंड्स सुद्धा असतात. ठीक आहे, हे 4 मुद्दे मध्ये आपण व्हर्च्युअल कम्युनिटीला येणारे चॅलेंजेस आहेत. बघा लिहून त्याच्याच पुढे जे मी त्या पॉइंट मध्ये सांगते त्याचे कीवर्ड पुढे लिहून ठेवा. लास्ट टॉपिक आहे हा आपला कम्युनिटीचा आणि आजच्या लेक्चरचा सुद्धा. ह्याच्यानंतर आपला एक वल्नरेबल सेक्शनचा थोडासा पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला कम्प्लीट होईल आणि तिसऱ्या युनिटची आपली सुरुवात नाउ चॅलेंजेस फॉर व्हर्च्युअल कम्युनिटी. आता कोणताही ऑनलाईन कम्युनिटीचा आपण वापरण्याची लोक आहे कशासाठी सब्जेक्टेड असतात तर त्यांनी सिक्युरिटी बघणं गरजेचं आहे. सिक्युरिटी ब्रीचेस आणि व्हायोलेशन ऑफ देअर पर्सनल प्रायव्हसी. ऑनलाईन व्हर्च्युअल जेव्हा आपण म्हणतो तर आपला सगळा पर्सनल डेटा त्या डिफरंट टाईप ऑफ कंपनीजकडे गेलेला असतो. जे वेगवेगळे जे मीडियाचे माध्यम आहेत त्यांच्याकडे आपला सगळा पर्सनल डेटा असतो आणि त्या पर्सनल डेटाचं ब्रीच किंवा व्हायोलेशन सुद्धा होऊ शकतं आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून. हे अतिशय महत्वाचं चॅलेंज व्हर्च्युअल कम्युनिटीचं आहे. आता रिस्क काय आहे तर जेव्हा ऑनलाईन प्रोफाईल आपण क्रिएट करतो तर नंबर ऑफ इन्फॉर्मेशन आपलं नाव, आपला ऍड्रेस, आपला मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस एक्सेट्रा आपण त्या साईटला प्रोव्हाइड करतो जे ट्रेस केले जातात. नंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते आणि ते आपल्याला ट्रेस करतात. आता हे जे सगळे थ्रेड्स आहे हे फिजिकल वर्ल्डचे हे प्रेझेंट आहे व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये. म्हणजे आपले जे शारीरिक आहे फिजिकल आपलं नाव गाव आपलं दिसणं आपला प्रोफाईल फोटो हे व्हर्च्युअल कम्युनिटीमध्ये फीड झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल थेफ्ट, सेक्शुअल असॉल्ट म्हणजे इथनं चोरी होऊ शकते, ह्याच्यातनं काही लैंगिक शोषण होऊ शकतं, डिस्टर्ब करू शकतो आपली शांतता, बँक रॉबरीज होऊ शकतात. आता आपण सायबर क्राईममध्ये आपलं ऑनलाईन फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. हे सगळ्या रिस्क व्हर्च्युअल कम्युनिटीच्या आहेत. जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. म्हणून सिक्युरिटी खूप महत्वाचं. इन्फोर्समेंटच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलंय जो जर व्हर्च्युअल कम्युनिटी ही स्ट्रिक्ट प्रायव्हसी पॉलिसी जर फॉलो करत असेल आणि पब्लिश करत असेल सगळे इन्सिडेंट रिपोर्ट तर हे चांगलं इन्फोर्समेंट चांगली आहे. आता इन्फोर्समेंट हे खूप जास्त प्रमाणामध्ये स्ट्रिक्ट राहू शकत नाही. काही गोष्टी तर स्ट्रिक्ट राहू शकते बरोबर. नंतर आहे लीगल इंटरप्रिटेशन. लीगल इंटरप्रिटेशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर हे स्टिल डिबेटेबल आहे. अजूनही ह्याच्यामध्ये वादविवाद सुरूच आहे की व्हर्च्युअल कम्युनिटी इज गुड ऑर बॅड. ह्याच्यावर अजूनही डिबेट सुरू आहे. वेदर व्हर्च्युअल वर्ल्ड हे जे इंटरनेटचं जग आपण म्हणतो ह्याच्यामध्ये सेम लीगल राईट जे आहे फिजिकल वर्ल्ड मध्ये ते असायला पाहिजे जे की अजूनही काही खूप प्रबळते नाहीये. आता ऍब्सन्स जो आहे ज्युरिडिशनल बाउंड्रीजचा ह्याच्यामध्ये इव्हन चॅलेंजिंग आहे. तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण म्हणतो की ऑनलाईन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मला एखादा नंबर मला दिसला की तुम्ही बिझनेस सुरू केला तर तिथे माझी फसवणूक झाली. अशा वेळी जर आपण पोलीस कंप्लेंट केली किंवा आपण कोर्टात गेलो तर त्यामध्ये फारसा आपल्याला स्कोप नाहीये कारण हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे. फिजिकली इथे काहीही झालेलं नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लीगल इंटरप्रिटेशन मध्ये कन्सिडर होतात. आता युजर ट्रेंड लास्ट पॉइंट जो आहे तो आहे युजर ट्रेंड्स आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलंय ते एक डाऊन साइड आहे व्हर्च्युअल कम्युनिटीची. त्यामधली त्यातली लोक एक लॉस त्यांना मिळू शकतो व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे काय तर व्हर्च्युअल कम्युनिटीज माझं सगळं आहे फिजिकल जगाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही आणि ते जे ओरिजिनल कम्युनिटी किंवा लोक आहेत ते लॉस होऊ शकतं व्हर्च्युअल वर्ल्डच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाही.
So these are the challenges of virtual community. लिहून झालंय. थोडंसं रिव्हिजन करू. डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिटीज मध्ये आपण काय शिकलो. टाइप्स ऑफ कम्युनिटी आपण मला वाटतं कालच्या लेक्चरमध्ये सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ कम्युनिटी, रुरल कम्युनिटी, अर्बन कम्युनिटी, ट्रायबल आणि व्हर्च्युअल कम्युनिटी, ह्या चारही कम्युनिटीचा डिटेल अभ्यास आपला झालेला आहे. त्याचप्रमाणे कम्युनिटीच्या ज्या काही डेफिनेशन्स डिफरंट ऑथर्सनी केलेल्या होत्या त्या सुद्धा आपण लिहून घेतल्या आहे आणि समजून सुद्धा घेतलेल्या आहे. आता सगळ्यात आधी जी सुरुवात केली आपण शिकायला ती केली रुरल कम्युनिटीच्या माध्यमातून. आता रुरल कम्युनिटीच्या डेफिनेशन काय आहे, तर रुरल कम्युनिटीची डेफिनेशन खूप चांगली युनायटेड स्टेट्सनी केली आहे. याच्यामध्ये कमिशन ऑफ इंडिया जे आहे त्याचे सुद्धा डेफिनेशनचा समावेश आहे, जो की मी तुम्हाला लिहून दिला आहे. रुरल कम्युनिटीचे फीचर्स काय आहे, म्हणजे रुरलच्या कॉन्टेक्स्टमध्ये कम्युनिटीचे फीचर्स काय आहे. परत इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर कसं असतं रुरल कम्युनिटीचं, ते गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि स्टॅट्युटरी किंवा पब्लिक ऑर्गनायझेशन त्यामध्ये त्यांचा असतो. परत रुरल कम्युनिटीच्या प्रॉब्लेम्सचा देखील आपण अभ्यास केला. लेवल ऑफ प्रॉब्लेम्स काय काय आहे, तर इंडिव्हिज्युअल लेवलला पण आहे, ग्रुप लेवलला पण आहे आणि कम्युनिटीच्या लेवलला सुद्धा डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम रुरल कम्युनिटीला आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण अर्बन कम्युनिटीजवर आलो. अर्बन कम्युनिटीमध्ये काय काय आहे, अर्बन कम्युनिटीचे डेफिनेशन काय आहे, काय आहे, त्या सगळ्याचा आपण अभ्यास केला. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर काय आहे अर्बन कम्युनिटीचं ह्याचा अभ्यास केला. तेही गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट, स्टॅट्युटरी आणि पब्लिक ऑर्गनायझेशन तेही ह्याच्यामध्ये सेम होतं लाईक रुरल कम्युनिटी. त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ अर्बन कम्युनिटी, इंडिव्हिज्युअल, ग्रुप आणि कम्युनिटी, हा सगळा रुरल अँड अर्बनचा जो भाग आहे हा ऑलमोस्ट सेम आहे. त्यानंतर आपण अभ्यास केला ट्रायबल कम्युनिटी. ट्रायबल कम्युनिटी आज आपण सुरुवात, म्हणजे काल मी थोडं सुरुवात पाठ करून दिला की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहे ट्रायबल कम्युनिटीसाठी, घोटूल काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, प्रॉब्लेम्स काय आहे, इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर काय आहे आणि फीचर्स काय आहे ट्रायबल कम्युनिटीचे, डिटेल अभ्यास आपण केला. ठीक आहे. प्रॉब्लेम्स काय आहे, तर प्रॉब्लेम्स थोडेसे हे वेगळे आहे अर्बन रुरल पेक्षा. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं. लँड अलायनेशन आहे, फॉरेस्ट लॉस आहे, पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट, हेल्थ न्यूट्रिशन आणि लँग्वेज आयडेंटिटी, हे मेन प्रॉब्लेम्स आहेत ट्रायबल कम्युनिटी. त्यानंतर आपण सुरुवात केली व्हर्च्युअल कम्युनिटी. तर व्हर्च्युअल कम्युनिटीची सुरुवात करत असताना नेमकी व्हर्च्युअल कम्युनिटी म्हणजे काय, त्याच्या डिफरंट ऑथर्सनी केलेल्या डेफिनेशन आणि फीचर्स ह्याचा डिटेल अभ्यास केला, समजून घेतलं, नोट डाऊन पण केलं. त्यानंतर जे इव्हॅल्युएशन होतं व्हर्च्युअल कम्युनिटीचं किंवा ज्या स्टेजेस आहे व्हर्च्युअल कम्युनिटीच्या, की नेमकं त्या स्टेजमध्ये नेमकं काय घडतं ह्याचा सुद्धा अभ्यास केला. तर पहिलं होतं इन्सेप्शन, बिगिनिंग ऑफ युजर इन्व्हॉल्वमेंट, टुवर्ड्स इंटरॅक्टिव्हिटी, ग्रोथ अँड एक्सपेरिमेंटेशन, एव्हिडन्स ऑफ कम्युनिटी युजर नीड्स अँड सोशलायझेशन, क्रिटिकल एपिसोड फ्रॉम कम्युनिकेशन, कम्युनिटी बाउंड्रीज, परसेप्शन ऑफ कंट्रोल. सगळ्या टॉपिकवर आपण डिटेल्ड चर्चा केलेली आहे. म्हणजे इथं सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आणि लास्ट सेकंड लास्ट जो टाईप होता तो होता टाइप्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. ठीक आहे. टाइप्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी मध्ये काय काय आहे, तर ट्रान्झॅक्शनचं टाईप कशा पद्धतीने असतं ते मी तुम्हाला सांगितलं, इंटरेस्ट टाईप, फॅन्टसी आणि रिलेशनशिप. आणि हे जे चार टाईप व्हर्च्युअल कम्युनिटीचे मांडले आहे किंवा ज्यांनी क्लासिफिकेशन केलंय त्यांचं नाव आहे आर्मस्ट्रॉंग आणि हेगल. क्लिअर. आणि त्यानंतर आपण शिकलो बेनिफिट्स ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. बेनिफिट म्हणजे फायदे काय आहे, तर टेक्नॉलॉजीचा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला इथं मिळतो, बिझनेसचा पर्स्पेक्टिव्ह मिळतो, सोशॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने आपण जातो, इकॉनॉमी म्हणजे ह्यातनं काहीतरी आपण अर्न करू शकतो आणि लर्निंग पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आहे.
लास्ट पॉइंट ह्याचा आहे चॅलेंजेस ऑफ व्हर्च्युअल कम्युनिटी. तर ह्याच्यामध्ये जसं सांगितलं की हे सगळे ऑनलाईन व्यवहार आहे, त्याच्यामध्ये रिस्क आहे, इन्फोर्समेंट आहे, लिगल इंटरप्रिटेशन आणि ट्रेंड. सो कम्युनिटीजचा सगळा भाग इथे आपला कंप्लीट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण वल्नरेबल सेक्शन शिकणार आहोत. ठीक आहे. कुणाला काही अडचणी असेल तर विचारा, अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि चर्चा करा. ठीक आहे. एनी डाऊट?